तर मुंबई पुणे द्रुतगती मार्गाच्या अभ्यासासाठी 7 सदस्यीय समितीची स्थापना अपघात टाळण्यासाठी उपाययोजना सुचवणार इंडियन रोड काँग्रेसचे माजी अध्यक्ष सीपी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन। तर प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता ढासळली। हवेचा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पुढे। रविवारी शहर आणि उपनगरातील 24 ठिकाणी प्रदूषित हवेची नोंद, तर शहराचं तापमान 36 अंशांच्या घरात पोहोचलं। मुंबईमध्ये 10 महिन्यात 34 लाख फुकट्या रेल्वे प्रवाशांवरती कारवाई। विना तिकीट प्रवाशांकडून तब्बल 203 कोटी रुपयांचा दंड वसूल। लोकल ट्रेनमध्ये 9 लाख फुकट्या प्रवाशांकडून 27 कोटींचा दंड वसूल। मुंबई पोलिसांच्या ताफ्यामध्ये नवीन अत्याधुनिक गाड्या दाखल होणार। 450हून अधिक गाड्या मुंबई पोलीस दलात दाखल होणार असल्याची सूत्रांची माहिती। प्रत्येक पोलीस ठाण्यात 2 अत्याधुनिक गाड्या दिल्या जाणार। मुंबईमध्ये 15,000 विना हेल्मेट दुचाकी स्वारांवरती आरटीओकडून कारवाई। दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं बंधनकारक असताना नियम मोडल्याचे प्रकार। प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून कारवाई तीव्र। बदलापूरकरांची पूर परिस्थितीपासून सुटका होणार। 230 कोटी रुपयांच्या स्ट्रॉम वॉटर प्रकल्पाचं आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते भूमिपूजन। बदलापूर शहरामध्ये पावसाळ्यात निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीपासून सुटका होणार। बांगलादेशी घुसखोरांविरोधात मुंबई पोलिसांची मोठी कारवाई। 1.5 महिन्याच्या काळामध्ये 60हून अधिक बांगलादेशींना अटक। बांगलादेशींना घुसखोरी, रोजगार आणि आसरा देणाऱ्यांवर देखील कारवाई होणार। आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। रेल्वे चालकाला 7 किलोमीटर आधीच सिग्नल दिसणार। रेल्वेच्या प्रवाशांना सुरक्षेचं कवच। पुणे विभागात 250 किलोमीटरपेक्षा जास्त मार्गावरती नॉन सिग्नलिंग कवचची चाचणी। गतीवर नियंत्रण ठेवण्यासोबतच अपघात टाळण्यासाठी मदत। पुरंदरमधील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी भागीदारी निश्चित। विमानतळात शहर आणि औद्योगिक विकास मंडळाचा 51% हिस्सा, एमआयडीसी आणि पीएमआरडीएचा प्रत्येकी 15% वाटा, तर महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा 19% वाटा। राज्यातील पहिलं ड्रोन क्लस्टर पुण्यामध्ये होणार। ड्रोन क्षेत्राला चालना देण्यासाठी एमसीसीआयनं पुढाकार घेतला। उद्योग विभागाकडे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठवला जाणार। पुणे विमानतळावरील प्रवाशांसाठी परवडणारी वाहतूक सुविधा उपलब्ध। भारतीय विमान प्राधिकरणाकडून भारत टॅक्सी सेवेची चाचणी सुरू। उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुण्याहून रेल्वेच्या सेवेमध्ये वाढ। खडकी, हिसार, दौंड अजमेर आणि सोलापूर अजमेर या नव्या रेल्वे गाड्यांचा समावेश। रेल्वे प्रवाशांची मोठी सोय होणार। शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला इथे बैलगाडा शर्यतीचा थरार। बैलगाडा शौकीनांची मोठी गर्दी। महाशिवरात्री निमित्तानं भव्य बैलगाडा शर्यतीचा थरार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या जनगणनेच्या कामाला विरोध। विद्यापीठातील 23 अनुदानित विभागातील 82 प्राध्यापकांना जनगणनेचं काम देण्यात आल्याची माहिती। मनुष्यबळ कमी असल्यामुळे काम न देण्याची मागणी। पुणे नांदेड शहरादरम्यान अखेर विमानसेवा सुरू। नांदेड विमानतळाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी डीजीसीएकडून काही दिवसांसाठी विमानसेवा बंद होती। देखभाल दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यामुळे विमानसेवा सुरू। पुणे पोलिसांची राजस्थानमध्ये कारवाई। कोट्यवधी रुपयांचे एमडी ड्रग्ज जप्त। आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन पोलीस माहिती देणार।